चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. राष्ट्राय स्वहा राष्ट्राय इदम न मम ही भावना असली पाहिजे. हो, पण आम्हाला दादा आमचं राष्ट्र प्रथम नाही. हो, जर्मनी आणि पोलंडचं दुसरं विश्व महायुद्ध सुरू असतं. जर्मनी आणि पोलंडचं दुसरं विश्व महायुद्ध सुरू असतं. जर्मनी काय करतं, पोलंडच्या दिशेने अशी काय एक पाणबुडी सोडतं की त्या पाणबुडीमुळे पोलंड सारख्या शहराचा, पोलंड सारख्या देशाचा अर्धा जास्त हिस्सा नाहीसा होईल. मग जर्मनी काय करतं, ते बोट उद्ध्वस्त करायचे आहे. त्याच्यामुळे जर्मनी पेपरमध्ये ऍड देतं, असे काही नवतरुण 100 लोकांची टीम आम्हाला हवी आहे की ज्यांच्या पाठीमागे कोणी नाही, आई नाही, वडील नाही, अशा लोकांची दादा यादी जमा करण्यात येतं. रिक्रुटमेंट होते, 100 लोक सिलेक्ट होतात. एक मुलगा येतो, त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात तुझ्या पाठीमागे कोण आहे. हा मुलगा उत्तरतो की माझ्या मागे माझी आई आहे. असं म्हटल्यावर त्याला रिजेक्ट करण्यात येतं. हा मुलगा घरी जातो, आक्सा बोक्सा रळायला लागतो. आई येते, अरे बेटा जेवण करून घे. हा मुलगा जेवत नाही. हा मुलाला विचारता आई काय झालं. आई विचारते काय झालं. हा मुलगा सांगतो 100 लोक स्वतःची प्राणाची आहुती देण्यासाठी, राष्ट्राचं पालन करण्यासाठी स्वतःच्या पोटाला बॉम्ब गोळा बांधून त्या पाणबुडीवर उडणार आहे, पाणबुडीवर चढणार आहे, पण माझा नंबर लागला नाही. आई म्हणते का तुझा नंबर लागला नाही. तेव्हा मुलगा सांगायला लागतो माझा नंबर याच्यासाठी लागला नाही कारण की माझ्या मागे तुझी जबाबदारी आहे. आई म्हणते बस एवढंच ना. असं बोलते आई आत जाते, मोठी हिम्मत करून हातात चाकू घेते, पोटात खुपसते, रक्ताच्या थारोळ्या वाहतात त्या माय माऊलीच्या. मुलगा जातो आई असं का केलं असं म्हटल्यावर दादा ती आई दादा तिथंच प्राण सोडते. हो, काही क्षणाआधी स्वतःची आई गेली आणि दुसऱ्या दिवशी दादा मुलगा या देशासाठी प्राण दिले. हो, कशासाठी गेले. हो, कारण की त्यांना त्यांचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता, स्वतःचा देश महत्वाचा हो दादा. आणि या भारतासाठी नव्हे, त्या जर्मनीसाठी जरी केले असेल, पण या भारतातील लोकांनी त्याच्यापासून आदर्श घेण्याची गरज आहे. आणि हा भारत दादा सोने की चिड़िया, भारत सोने की चिड़िया. भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं है, भारत कोई भूमिका टुकड़ा नहीं है. जीता जागता राष्ट्र पुरुष है. वंदन की धरती अभिनंदन की धरती है, अर्पण की धरती है, तर्पण की धरती है. यहाँ के कंकर कंकर में शंकर बसते हैं. कभी भी हिमालय से निकले चोटियों में कभी हंसते हो, कभी कान लगा के सुन लेना तो एक ही आवाज आती है, भारत माता के जय. दादा राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो अलंकापुरी जिथे ज्ञान पावितो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी तिच्यासाठी इथून पुढे कामी. राष्ट्रासाठी हा आम्ही तर घराच्या बाहेर निघाल्यावर हातात आलेला चहाचा कप सुद्धा चहा पेल्यावर दादा रस्त्यावर फेकतो. केळीचे साल सुद्धा गाडीतून बाहेर टाकतो. आम्ही दादा या राष्ट्रीय धर्माचं पालन करू शकत नाही तर राष्ट्रीय होळीत योगदान देण्याची फार मोठी गोष्ट आहे. केव्हा तरी विचार केला पाहिजे. आमच्या जेव्हा रक्षाबंधन असते, रक्षाबंधनला आम्ही त्या सैनिकासाठी राख्या काय पाठवतो. सियाचीनच्या सीमवर -17 डिग्री मध्ये काम करणारा जो सैनिक असते, हो त्याच्यासाठी आम्ही दादा काही करू शकत नाही. या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण शून्य आहोत त्याच्या समोर एवढा विचार केला पाहिजे. आज घरात निवांत झोपतो, कॉलेजला येतो, सगळ्या गोष्टी करतो, सुख सोयीने आम्ही भरलो, पण या गोष्टीचा जरूर विचार केला पाहिजे की आता या क्षणाला तो सियाचीनचा जवान किती बर्फामध्ये झाकला असेल या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि स्वतःच्या जीवनाचं मार्गक्रमण केलं पाहिजे. मी भरपूर बोललो असतो. मागच्या एका व्याख्यानात 12 वाजता व्याख्यान सुरू केलं. 1:30 वाजले मी काही संपवलं नाही. 2 वाजले मी काही संपवलं नाही. 2:30 वाजता चिठ्ठी आली, थे मी खिशात ठेवली. 3 वाजता चिठ्ठी आली, थे मी खिशात ठेवली. 3:30 वाजता समोरून एक माणूस लट घेऊन आला. त्याला म्हटलं बाबू संपवतोस ना. तो म्हणे तसं की सकाळी नाही म्हणे, तुम्हाला बोलावं लोक तेले शोधून राहिलो म्हणे मी. 2 मिनिटानं कुलदीप सरावर हे पाडी यावं नाही म्हणून मी तुमच्या हातून निघतो. आणि तुम्हाला जर वाटन तर 2 मिनिट बोलतो. बोलू का मी 2 मिनिट? बोलू नाही, तुम्ही म्हणाल तर बोलू का? मागच्या बोलू का? चांगला आहे तुमचा. बोल ना नाच मेरी बोल बोल तुझे पैसा मिलेगा. आता काय हे चाललंय काय? बोल ना. शेवटचं सांगतो तुमच्यामधून निघतो दादा.